नमस्कार. आज आपण उपवासासाठी भगरीचा भात म्हणजे वरीचा भात आणि काजूची आमटी बनवणार आहोत. तर आमटीचं करूया. तर आमटीसाठी लागणारं साहित्य आहे, या 10 मिरच्या आहेत, हे अर्ध लिंबू आहे, अर्ध्याचं अर्ध लिंबू आहे, 2 छोटे चमचे जिरं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि हे काजू भाजून घेतलेले आहेत. तर आता आपण पहिलं तूप टाकूया. घरचं बनवलेलं तूप आहे हे. पहिले आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या, कारण जर डायरेक्ट आपण जर वाटून घेतल्या तर त्याची चव चांगली येत नाही, उग्रट चव येते. म्हणून पहिल्या मिरच्या आपण भाजून घेणार आहोत आणि त्या पण अशा तोडून टाकायच्या, कारण ते आपल्या अंगावर उडत नाही. गॅस थोडं वाढवलं. मिरची भाजून झालेली आहे, म्हणजे तळून झालेली आहे. तर या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत थोड्याशा, त्या आपण वाटून घेणार आहोत. आणि जिरं हे तसंच टाकायचं. हे चवीपुरतं मीठ आणि हे काजू. आपलं आता काजू, हिरवी मिरची आणि जिरं तयार झालेलं आहे वाटून. आता आपण टाकूया. लगेच पाणी टाकायचं, त्याच्या गाठी गाठी होती. कारण शिजायला पाणी लागतं आणि काजूमुळे आपली आमटी एकदम मिळून येते, नंतर घट्ट होते ते. म्हणून पाणी एवढं बस होतं.
5 मिनिटं ही आमटी शिजून द्यायची. चांगली उकळी आल्यानंतर थोडीशी अजून शिजून द्यायची, म्हणजे 5 किंवा 10 मिनिटं आमटीला लागतात शिजण्यासाठी. पाव किलो बगर घेतलेली आहे आणि 4 पाण्याने ही धुवून काढायची स्वच्छ. त्यानंतरच मग ती आपण आता कढईमध्ये हे करूया, भाजून घेऊया तिला चांगली तुपामध्ये. तूप गरम झालंय. आता ही कढीपत्त्याची एक दांडी टाकूया, पानं, कढीपत्त्याचे पानं. आणि आता धुतलेली वरी टाकू. कढीपत्ता जास्त तळून नाही घ्यायचा, कारण नंतर भाजताना तो होऊन जातो. आता आपली भगर म्हणजे वरी ही मस्त भाजून निघालेली आहे आणि एकदम अशी तडतड होते, म्हणजे त्याच्या लाह्या सुटतात बघा, फुटतात. ते हलकी झाली. कधी पण भाजलंय कशावरून कळायचं, तर त्याला तेल सुटलं पाहिजे आणि ते हलकं वाटायला पाहिजे. आता बघा थोडासा लालसर कलर येत आहे, मस्त एकदम खमंग भाजलेली आहे आपली वरी. आणि कढीपत्ता पण हिरवाचे हिरवा राहिला, कारण आपण थोडासा कच्चा असतानाच आपण त्याच्यात हे भगर टाकलेली आहे. खूपच सुंदर खमंग वास यायला लागला. आता आपण याच्यात हे उकळलेलं पाणी आहे, पाणी जरा जास्त गरम करून घ्यायचं, कारण जेवढं लागतं तेवढं आपण टाकायचं. पाणी कमी पडायला नाही पाहिजे. आणि हे वरीच्या भाताचा एक गुण आहे, किती पाणी टाका त्याच्यात ते सामावून जातं, म्हणजे चिकट होत नाही. पाणी मध्ये न टाकता आजूबाजूने टाकायचं, म्हणजे जास्त ते गळत नाही. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं. पाव किलो भगरीला पाणी 1.5 किंवा 2 लिटर लागतं. तर मी पाव किलो भगरीला 1.5 लिटर पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला अजून जर मऊ पाहिजे असेल याच्यापेक्षा जास्त, तर अजून तुम्ही टाकू शकता. आणि लवकरात लवकर होणारा हा भात आहे, वरीचा भात. आणि काजूची आमटी बघा आपली तयार झालेली आहे, काजूची आमटी. आता आपण आमटीचा गॅस बंद करणार आहोत आणि त्याच्यात हे लिंबू आपण टाकणार आहोत चवीसाठी. लिंबू कधी पण नंतर टाकायचं झाल्यावर. थोडंसं हलवून घ्यायचं.
आपली आमटी आता तयार झालेली आहे. दहा मिनिटात होणारा भात आहे हा वरीचा भात. गॅस फास्टच ठेवायचा. तर आपला भात झालेला आहे, बघूया आपण. मस्त एकदम फुलून वरती आलेला आहे. आणि एकदम मोकळा पण झालेला आहे. तो बघू शकतो आपण. शिजला हा चांगला. आमटी घेऊया. गॅस बंद करूया. बघू शकता. बघू शकता आपल्या वरीचा भात तयार झालेला आहे. आणि त्याच्याबरोबर आपण दही पण खाऊ शकतो. दही पण एवढं छान लागतं त्याच्याबरोबर. आणि ही काजूची आमटी पाहिजे तेवढं खा, कारण या वरीच्या भाताचं जे गुणधर्म आहेत, म्हणजे हे हेल्थसाठी पण चांगलं आहे. शुगरच्या पेशंटनी तर मी म्हणते रोज खाल्लं तरी चालेल, कारण डॉक्टर सांगतात हा भात किती खाल्ला तरी चालतो असं. आणि हा उपवासासाठी आज केलेला भात आहे. आणि ही काजूची आमटी आहे. तर उपवासाचा अर्थ काय आहे? उप अधिक वास, भगवंताजवळ वास करणं हा त्याचा खरा अर्थ आहे. पण शरीरासाठी आपण थोडंसं म्हणजे शरीराला आराम द्यावा म्हणून पण उपवासाचं एक महत्त्व आहे. 10 इंद्रिय आणि 11 मन एकत्र येणं त्याला एकादश म्हटले. आणि आज एकादशीचा हा म्हणजे हा मेनू बनवलेला आहे उपवासासाठी. जरूर करून बघा. खूप सुंदर, खूप छान, मस्त टेस्टी झालेला आहे. तर कमेंटद्वारे कळवा आम्हाला बनवल्यानंतर. धन्यवाद.